फर्स्ट ऑफ ऑल हा व्लॉग मी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शूट केला होता. आता तब्बल 3 महिने झाले आहेत. झालं असं की या व्लॉग नंतर मी पिकनिकला गेले होते. त्याचेही व्हिडिओज असेच पडून राहिलेत. मग वर्क लाईफमध्ये बिझी झाले. त्यातच मला चिकन पॉक्स झाले आणि मग काय मी क्वारंटीन झाले. ते 7 दिवस मी जास्त वेळ व्हिडिओज अँड गेम्समध्ये घालवला. त्यानंतर एक दिवस अचानक माझ्या लक्षात आलं की माझा यूट्यूब चॅनल पण आहे. हा व्लॉग 29 नोव्हेंबरचा आहे, ज्या दिवशी मी ऑफिसमध्ये पर्सनल वर्कचं कारण देऊन सुट्टी घेतली होती. खरं सांगायचं तर ऑडिट वर्क चालू होतं. वेडिंगसाठी सुट्टी मिळणं जरा कठीणच होतं, म्हणून थोडं खोटं बोलावं लागलं, पण कारण खास होतं. दिवसाची सुरुवात झाली आउटफिटवरनं. सोबतच आयशॅडो पॅलेट, मॉइश्चरायझर क्रीम, ब्रेसलेट, इयरिंग्स, लिपस्टिक, सनस्क्रीन, टिकली आणि आयलायनर सगळं नीट मांडून रेडी केलं होतं. पण एक छोटीशी प्रॉब्लेम होती. माझ्याकडे चांगले सँडल्स नव्हते. माझे सँडल्स खराब झाले होते, म्हणून शेवटी रोजचे रेग्युलर सँडल घालून निघाले. ट्रेन पकडायच्या आधी दादरला मैत्रिणीची वाट पाहिली आणि मग आम्ही दोघी नायगावकडे निघालो. नायगावला पोचल्यावर बघितलं तर मार्केट एकदम फ्रेश आणि प्राइसेस पण खूप स्वस्त. सुरुवातीलाच आम्हाला तो हॉल काही सापडतच नव्हता. इतकंच काय, रिक्षावाल्यालाही हॉल नेमका कुठे आहे ते माहितीच नव्हतं. थोडं इकडे तिकडे फिरलो, विचारपूस केली आणि हॉल शोधता शोधता रस्त्याच्या बाजूला एक जत्रा दिसली. पण आम्हाला खूप उशीर झाला असता, म्हणून आम्ही तिच्याशी थोड्या वेळच बोललो आणि फोटोज काढले. रिटर्न येताना जत्रेत जाऊन एक राऊंड मारला, थोडं एन्जॉय केलं आणि मग घरी जायला निघालो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय, भेटू लवकरच.